नमस्ते शेतकरी मित्रांनो, नमस्कार. आज 25 एप्रिल 2026 आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा चौथा माळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितलाय, या संतांनी कामात देव सांगितलाय. सगळे संत पंढरपूरला गेले. जगाचा पोशिंदा पांडुरंग सावता माळ्यांना भेटायला या आरणनगरीत आलेत आणि त्यांच्याच ह्या संजीवन समाधीच्या पावनभूमीमध्ये आपली सावता महाराज आंबाबाग या नावानं डिसेंबर 18 साली लावलेली ही 11,000 झाडांची आंब्याची बाग आहे. आणि ह्याच्या बाजूलाच म्हणजे याच एवढ्या क्षेत्रामध्ये आपण 10,000 झाडं इतर लावली, ज्याच्यामध्ये चिंच आहे, वड आहे, जांभळ आहे, फणस आहे, करंज आहे, आपलं नारळ आहे, सुपारी आहे, सागवान आहे, शेवगा 4,000 आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीची आपण इथं बाग तयार केलेली आहे, जी बाग एकमेकावर अवलंबून आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आज आपण रासायनिकचा इतका अतिवापर करतोय की ज्याची गरज नाही त्या जमिनीला. आपण ही बाग जी आहे ही ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये काम करणारा देशातला एकटा शेतकरी आहे मी, की जेवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याचं काम करतोय. आज आपली बाग बघायला लातूर जिल्ह्यातून लातूर का बिदर जिल्हा? लातूर जिल्ह्यातून सांगा आता आपलं नाव सांगा. संग्राम गुंजोटे, यस, राहणार कुमटा बुजुर्ग, तालुका अहमदपूर. येथून घाडगे साहेबाच्या बागेला मी आज भेट दिली. बरोबर. आणि शरद आंब्याचे 5 रोपटे मी लावण्यासाठी घेऊन जात आहे. बरोबर सर, आपण जवळजवळ 1.5-2 तास आपण बागेतनं फिरतोय. काय सांगाल शेतकऱ्यांना? आपण शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर न करता बरोबर त्यांनी थोडंसं म्हणजे कोणतं ते आता ऑर्गॅनिक आणि तुम्ही आणि जे होमिओपॅथीचं त्यांच्याकडे वळलं तर फार चांगलं होईल. आणि मी स्वतः तर आता ते त्याच्याकडे 100% बरोबर 99 सुद्धा नाहीये, 100% मी डॉक्टर साहेबाला 2दा भेटून गेलो. अरे वा, बर मोहोळला मोहोळचे डॉक्टर डोंगरे साहेब. डोंगरे साहेबाकडे. एक आहे की हा जो आपण हा एक प्रयोग आहे, शेतकऱ्यांसाठीच प्रयोग आहे. आमच्या बागेमध्ये 14x6 वरची लागण आहे, 12x3 वरची आहे, 8x3 वरची आहे, 6x3 वरची आहे आणि 12x5 वरची आहे. अशा वेगवेगळे प्लॉट आपण केलेले आहेत की ज्या योगे शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं काम करायचं, जेवढी शेती असेल कमीत कमी शेतीमध्ये सुद्धा आपल्याला त्याच्यामधनं लाखोचं उत्पन्न घेता येतं आहे. ही शेती ही कमीत कमी खर्चातली आहे, कमीत कमी मजुरातली आहे, पण उत्पन्न मात्र खूप मोठ्या प्रमाणात येतं आहे. आणि त्याचसाठी आज ही बाग जगभर प्रसिद्ध झालेली आहे. अमेरिकेचे शेतकरी, डेन्मार्क शेतकरी, UK चे, नायजेरियाचे, पोलंडचे, नैरोबीचे खूप लोक आपल्याकडं येऊन गेले. पवारसाहेब आले, विजयसिंह मोहिते पाटील आले, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब आपल्याकडे आले, 5 विद्यापीठं आपल्याकडे आली. जे काम आपण इथं उभा केलेलं आहे, पेटंट 2 व्हरायटीचे आपल्याला पेटंट मिळालेत. 3 किलोचा आंबा शरद आंबा आहे, ज्या शरद पवार साहेबांनी 1992 साली मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा फळबाग लागवड योजना लागू केली. आणि त्यांच्या ह्या कामाच्या ह्याच्यातून उतराई होण्यासाठी म्हणून आपण एका आंब्याला शरद आंबा नाव दिलं आहे. आणि दुसरं आमच्या सावता महाराजांनी कामात देव सांगितलं आहे, त्यांचं एक नाव आम्ही सावता आंबा दिलेलं आहे. दोन्ही आंबे आता आपण बघितलेले आहेत. झाडाला किती प्रमाणात आंबे लागत आहेत हेही आपण बघितलं आहे. एक आहे साहेब, मी आपल्याला विचारतो की एकीकडं महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो, विशेषतः विदर्भ मराठवाड्यातला. दुसरीकडं तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चाललाय. काय सांगाल त्याला? तरुण वर्गाने तरी आता हो अशा फळबागेकडे वळून त्यांनी आपलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करावा, बरोबर असं माझं मत आहे. हो. आणि जे आत्महत्या करतायत शेतकरी त्यांना आपण काय सांगा? शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. हो, त्यांनी थोडं म्हणजे असं फळबागेकडे, अगदी बरोबर, किंवा शेळीपालन, बरेच म्हणजे संधी उपलब्ध शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचा लाभ घ्या. बरोबर. धन्यवाद साहेब, आपण आलात. अजून एक 10 ते 15 दिवसांनी आमच्या आंब्याच्या बागेमध्ये पाड लागेल किंवा आंबा आमचा तयार होईल.
आजच आम्ही आपल्याला निमंत्रण देतोय नाही येणार. की आमच्या बागेतल्या आंब्याची चव चाखायला पण या. बिलकुल बिलकुल. धन्यवाद.